हॉटेल दक्ष विषय हार्ड असतो. माजी ग्रामसेवक आणि माजी सैनिक व त्यांचे मित्र परिवार यांनी रविवारी तुमच्या हॉटेल दक्षला भेट दिली. तुमच्या म्हणतोय आपलं सर्वांचं हॉटेल आहे, आपलं आमचं एकटं कोणाचं नाही. आम्ही तुमच्या सेवेसाठीच येत आहे. त्या सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे. दादा पहिल्यांदा सांगतेली, नंतर माझी सैनिक सांगतेली जेवण कसं होते ते. दादा गाव कुठलं वगैरे तुम्ही सांगा. गाव आटपाडी. जेवण काय घेतलं? 8 दिवसात नाही आता येतो हा. जेव्हा. एक नंबर मच्छी स्पेशल आवडली? हॉटेल दक्ष. हो आवडली एकदम. आटपाडीकर दिलदार असतात बरं का, भरपूर लोक भेटतात. आणि आटपाडीचं मी पण 2-3 वेळा येऊन गेलोय. आय लाईक इट. आपले माजी सैनिक बोलतात. नमस्ते. आम्ही 8 दिवसाला इथं हॉटेलला भेट देतोय, जेवतोय. एक नंबर मॅनेजमेंट आहे, एक नंबर चव आहे जेवणाला. आणि त्या माणसाची मॅनेजमेंट पण एक नंबर आहे. काय अवश्य भेट द्या, चांगला आहे. खूप छान वाटतं. इकडं आय एम हिअर. आपले माजी ग्रामसेवक बोलते. दादा कसं वाटतं जेवण? आपल्या ग्रामस्थांना सांगा. अतिशय उत्कृष्ट असं जेवण आहे हा आणि क्वालिटीमध्ये वरचेवर आपण बदल करावा. असं म्हणतात ते. चालतंय. याही पेक्षा चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न आपण या भागात करावा. नक्की करू. तुमच्या शब्दाला किंमत दिली जाईल. हॉटेल दक्ष. ज्यादा देशी जी काय असेल हा त्याला प्राधान्य पहिलं द्या. ओके. वेस्टर्न प्राधान्य देऊ नका. देशी काय असेल ते एक नंबर, ओके चालतंय. जुनं ते सोनं. सोशल मीडिया मित्रांनो आल्यानंतर नक्की तुमचं जे विषय मत आहे ना उघडपणे ओपन चांगलं सांगत जावा. आम्हाला भारी वाटेल, आम्हीही बदल तसं करेन. हॉटेल दक्ष अवश्य भेट द्या. हॉटेल दक्ष. अवश्य. ओके.